ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधीच मुंबईला भेटलो तर दादा एकदम असे म्हणजे खुश होते. काय कारण होतं मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणतो. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही दादांपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेची सहभागी स्वतःहून व्हाल. नाही बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून आम्ही जे लोक आहेत पक्ष स्प्लिट झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं. तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट. पण मुद्दा असा आहे सगळ्या याच्यामुळे आता खेळ बसले असं दिसतं. म्हणजे साहेबच म्हणले आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा की दोन्ही एकत्र व्हावं, पण आता समोरनं हा निर्णय घेतला गेला आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडते. मी तेच म्हणलं जाणून बुजून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष घेऊ नये अशी देखील काही जणांचा. बघा, मला तर आजच कळायला आहे या विषयावर. पवार साहेब जर ह्या संदर्भात मीठाचा खडा कोणी टाकला? मीठाचा खडा कोणी टाकलाय? मला असं वाटतं मला हे संदर्भात सांगायचे नाही. आपण सर्वजण हुशार आहात, महाराष्ट्राची जनता ओळखू. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे का आगामी काळात? काल आराम केले असा विषय नाही. आता तिथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख आता तिथं समजा संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? आम्हाला तर कधी वाटतं पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेंचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्रताई जर त्याचं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत. आणि उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली तर त्यावर तुमचं काय म्हणणं? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला एवढं, मी एक लहान कार्यकर्ता आहे, खाली तळागाळात काम करणार आहे. मोदी साहेब आहेत, रोहित दादा आहेत, तुम्ही विचारलं आहेत.